बीड जिल्हा पुन्हा एकदा भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही, कारण मी आहे पाली इथल्या बिंदुसरा धरणाच्या मधोमध आहे। अक्षरशः ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथं जरी कोरडं दिसत असेल तर काही वर्षापूर्वी हे पूर्णपणे परिसर जो आहे तो पाण्याने वेढलेला असायचा। ही भिंत आहे, बिंदुसरा धरणाची ही भिंत आहे। पहिल्यांदाच ही जी भिंत आहे ती उघडी पडलेली आहे। आतापर्यंत जर बघितलं तर केवळ 2.5% पाणीसाठा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे। गेल्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच बिंदुसरा धरण हे कोरडे ठाक पडताना आपल्याला पाहायला मिळते। बीड जिल्ह्यामध्ये असे जवळपास 134 पाण्याचे प्रकल्प आहेत आणि प्रत्येकाची जी परिस्थिती पाहिली तर अशाच पद्धतीची विदारक स्थिती जी आहे ते समोर येताना पाहायला मिळते। जूनचा अख्खा महिना गेला मात्र पाण्याचा टिपूस पडला नाही। आता जुलै सुरू झालाय तरी देखील पावसाने जी आहे ते दडी मारलेले आहे आणि आता याचाच फटका, याचाच विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते। इथून जर पाहिलं तर राष्ट्रीय महामार्ग साधारणतः 900 मीटर अंतरापर्यंत आहे आणि 900 मीटर पासून जर बिंदुसराची जर खोली जर पाहिली तर आज मी आता सध्या या मधोमध या ठिकाणी आहे, जिथं तुडुंब पाणी भरलेलं असायचं मात्र या ठिकाणी आता कोरडी ठाक जमीन आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत परिस्थिती पाहता आता जर पाऊस जर झालाच नाही तर येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाईचा झळा, पाणी टंचाईचा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।